मागे येईल कदाचित. महाराज क्षमा करा मला, तुम्ही सगळीच मोठी मंडळी आहात, पण मी आपल्याला हे सांगतो की ज्ञानेश्वरी वाचल्याने देव आपल्याला मिळतो असे जर कुणाचे गैरसमज असतील तर कृपा करून दूर करा. मी जाहीर बोलतोय बरं, कीर्तनात बोलतोय, मी काय बोलतोय आणि या शब्दाचे अर्थ काय होतात याची मला जाणीव बोलतो म्हणून बोलतो. गाथ्याची पारायण गाथा वाचल्याने आपल्याला देव मिळतो असा जर गैरसमज असेल तर कृपा करून दूर करा. कसं गंभीर झालं वातावरण. आता एवढ्यावर जर कीर्तन संपलं तर मी मुक्कामाला पोचत नाही, म्हणून मला पुढचं बोलणं भाग आहे, म्हणून बोलतो. ज्ञानेश्वरी वाचल्याने देव मिळत नाही महाराज, मिळत नाही. गाथा वाचल्याने देव मिळत नाही, कारण ज्ञानेश्वरी आणि गाथा हे देव मिळवण्याकरता नाहीत, तर ज्ञानेश्वरी आणि गाथा मिळालेला देव कळण्याकरता आहेत, मिळण्याकरता. सगळी साधनं आपल्याला जाणीवेत नेतात, सगळी साधनं आपल्याला जाणीवेच्या प्रतिबंधाची निवृत्ती करत असतात. ज्ञानोबांनी दिलेलं उदाहरण फार गोड आहे. आकाशामध्ये तळपणाऱ्या सूर्याच्या समोर जर ढग आला तर सूर्य लपतो, पाठीमागून वारा येतो आणि वारा त्या ढगाला बरोबर घेऊन जातो. तो वारा ढग दूर करतो, तो वारा सूर्य दाखवत नसतो. हे लक्षात घ्या. ज्ञानोबांचं उदाहरण आहे, मी माझ्या मनाचं बोलत नाही. वारा आभाळाची फेडी आहे का सांगा? नाही महाराज, वारा फक्त आभाळ फेडतो, सूर्य दाखवत नसतो. सूर्य दाखवणं, हात पाण्यावर काहीतरी शेवाळ आलेला असतो, मनुष्याला तहान लागते, तो जवळ जातो, तो शेवाळ हाताने दूर करतो. हात शेवाळ दूर करतात, पाणी निर्माण करत नसतात. लक्षात ठेवा. तसं आपली जी साधनं आहेत ती अनेक साधनं करा. तुकोबाराय म्हणतात, अरे या साधनांना कमी केलं काय? सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, पण परिणाम काय झाला? अधिकची परी दुःखाची. मला दुःखाशिवाय दुसरं काही पदरात पडलं नाही. किती कोणत्या प्रमाणाने देव मिळतो मला सांगा ना, देव कळतो मला सांगा. आपण वेदांतामध्ये आपल्या दृष्टीने विचार करू, अद्वैत वेदांताच्या दृष्टीने विचार करा. 6 प्रमाणांचं चिंतन आपण मुख्य प्रमाण म्हणून करतो. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. याच्या पुढे 3 प्रमाणांचा विचार, गौण प्रमाणांचा विचार वेदांताने केला. ऐतिह्य सांगितलं, चेष्टा सांगितलं, संभव सांगितलं. गौण प्रमाण झाली, त्याचा विचार आता करण्याचं आपल्याला कारण नाही, कारण गौण प्रमाणाचा आणि परमात्म्याचा तशा अर्थाने संबंध येतो. गौण प्रमाण आपल्याला कुठेतरी मुख्य प्रमाणांच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करत असतात. गौण प्रमाणांची स्वतःची ताकद नाही की त्यांनी परमात्म्याचं दर्शन किंवा परमात्मा चरणापर्यंत पोहोचवावं. सोडून द्या, त्याचा विचार मला करायचा नाही. मला या 6ही प्रमाणांचा सगळा विचार करायचा नाही, कारण तेवढा वेळही नाही. प्रत्यक्ष प्रमाणानं परमात्मा कळाला दाखवा उदाहरण. हा, परमात्मा कळाल्यानंतर प्रत्यक्षत्वानं दिसला, हे मी मान्य करतो. पण प्रत्यक्ष प्रमाणानं परमात्मा कळाला दाखवा उदाहरण. नाही ना महाराज, कळत नाही परमात्मा. कारण प्रत्यक्ष प्रमाण काय आहे? इंद्रियजन्य. प्रमाज्ञान म्हणजे काय? इंद्रियजन्य ज्ञान, प्रमाज्ञान. मग इंद्रियाच्या कडून होणाऱ्या ज्ञानाला जर प्रमाज्ञान म्हणायचं असेल आणि त्या प्रमाणजन्य ज्ञानाला जर आम्हाला प्रत्यक्ष म्हणायचं असेल, तर त्या प्रत्यक्षानं इंद्रियांच्या माध्यमातून परमात्मा कळाला असता तर कुणालाही कळायला पाहिजे होता, कारण इंद्रिय सर्वांजवळ, कुणालाही कळायला पाहिजे होता. कशा करता ज्ञानेश्वरी, कशा करता हरिपाठ, कशा करता नामस्मरण, कशा करता वेदांताचं चिंतन, कशा करता विचार जागराचा 4था आणि 6वा तरंग, कशा करता वृत्ती प्रभाकराचे एवढे सगळे चिंतन आम्हाला मांडायचे, तर प्रक्रियेची चिंतन करायचे. गरज काय? आम्हाला जसा इंद्रियानेच परमात्मा कळाला असता, तर आम्हाला जसा कळाला असता तसा दारुड्याने कळाला असता. का कळू नये? त्याचा अधिकार आहे. आता सर्वांना समान अधिकार. अरे त्याला असं चालेल का? चालत नाही ना. फक्त इंद्रिय आहेत एवढ्यावर भागणार नाही. प्रत्यक्ष प्रमाणानं परमात्मा कळत नाही महाराज. प्रत्यक्षत्वानं परमात्मा कसा कळेल सांगा? इंद्रियाने माझी भाषा नाही, ज्ञानोबा बोलतात. ज्ञानोबांची भाषा आहे, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल? ज्ञानोबा म्हणतात, अरे ते मनाला कळत नाही, बुद्धीला कळत नाही, मनाचं नख पुरत नाही म्हणतात. मनाची नखी न लगे, मनाचं नख तिथपर्यंत जात नाही. नख जाणं म्हणजे सूक्ष्मता आली त्याच्यात. बुद्धीची दृष्टी न रिगे, बुद्धीची नजर तिथपर्यंत पोचत नाही. बुद्धी पोचत नाही, आपण जिथपर्यंत पोचू शकत नाही तिथं निदान आपली नजर तरी पोचत. आता याचे काय काय अर्थ करता येतील मला कीर्तनात सांगता येणार. लांबवर आम्ही पोचू शकत नाही, पण लांबवर आमची दृष्टी तरी पोचू शकते.
तिथपर्यंत आम्ही एका क्षणामध्ये पोहोचू शकणार नाही कदाचित, हळूहळू तिथपर्यंत पोहोचू, पण आम्ही पोहोचण्याच्या आधी दृष्टी तरी जाईल. भले आम्ही उत्प्लवना सरीसा पक्षी फळाशी झोंबे जायचा सांगे नरू केवी तैसा पावी वेगी होणार नाही कदाचित, उत्प्लवना सरीसा होणार नाही, पण हळूहळू ढाळे ढाळे केवतेनी एके वेळ होईल ना, मान्य आहे ना. मग प्रत्यक्ष प्रमाणाने जर परमात्मा कळत नाही, आता त्याच्यामध्ये अनेक अडचणी कीर्तनात सांगाव्यात असं नाही, चिंतनाचे विषय आहेत, सगळंच आपल्याला स्थूल रूपानं मांडता येणार नाही, पण अशी सगळी प्रमाणं घ्या. अनुमान प्रमाणानं परमात्मा कळतो. अनुमानाला व्याप्ती लागते. अनुमानाला जी व्याप्ती लागते त्या व्याप्ती कुणाची लागते? एकाचीच लागते का दोघांची लागते? व्याप्तीमध्ये किती घटक लागतात? 2 लागतात. यत्र यत्र धूमहा, हे पाठ आहे सगळ्यांना. तत्र तत्र वन्नी, म्हणजे धूम आणि वन्नी यांची व्याप्ती कळावी लागते. म्हणजे व्याप्तीच्या कळण्यामध्येच मुळात द्वैत जर स्वीकारावं लागत असेल तर आमचा परमात्मा अद्वैती येतो. द्वैताला कळेल कसा? व्याप्तीला परमात्मा कळेल कसा? कळत नाही. बरं, व्याप्तीचा विचार, आता त्याची खूप उदाहरण आहे, त्याचे खूप चिंतन आहे. उगी झोपेला निमित्त हे असं जपाचे निमित्त झोपेचा प्रसर तुकोबराय म्हणतात, तसं काहीतरी होईल. हे जाऊ द्या, काय करायचंय आपल्याला. ज्ञानोबराय म्हणतात, आता जे ते इही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी, कोणाही प्रमाणा वो नेधी कोणाही मा, प्रमाणा वो नेधी कोणाही मा. अनुभवामृत दुसरा प्रकरण. ज्ञानोबराय बोलतात, ज्ञानोबरायांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, सरळ आहे. आता जे ते इही शब्दी ते मिळवू अनुमानाची मांदी. अरे अनुमानाची मांदी काय म्हणून मिळवायची? शब्दाचा काय म्हणून तिथं लाग लागणार आहे? कारण प्रमाणा वो नेधी कोणाही मा, परमात्मा कोणत्याही प्रमाणाला ओ देत नाही. ओ देत नाही म्हणजे प्रतिसाद देत. ओ देणं याचा अर्थ प्रतिसाद देणं. परमात्मा असा कोणत्याही प्रमाणाला प्रतिसाद देत नसेल तर त्या प्रमाणाला घेऊन करायचं काय? तुकोबराय म्हणतात, देवा फार प्रयत्न केले असतात. निगमाचे वन नका शोधू करूशी. तुकोबराय बोलतात, त्या निगमाच्या वनामध्ये नका जाऊ बाबा, त्या वेदाच्या भानगडीत कशाला शीण करून घेतात? तुम्हाला तोच परमात्मा बघायचा आहे का? मी तुम्हाला सांगतो ना, तो परमात्मा कुठे मिळेल. या रे गौरी याची
निगमाचे वन नका शोधू करुशी. निगमाच्या वनामध्ये, वेदाच्या वनामध्ये शोधू नका. तुम्हाला परमात्मा बघायचा आहे ना, मग तो वेदात सापडत नाही, मग कुठे? या रे गवळीयाच्या घरी. गवळ्याच्या घरी या ना. अरे त्याला यशोदेनं दाव्यानं बांधून टाकलंय, तिथं बघा तोच परमात्मा. कशाला इकडं तिकडं फिरत बसतात? तुकोबाराय म्हणतात, कोणत्या प्रमाणानं हा परमात्मा सापडणार सांगा ना. के मिळवू अनुमानाची मांदी, प्रमाण वो नेदी कोणाही मा. कोणत्याही प्रमाणाला, आता सगळ्या प्रमाणांमध्ये काय प्रतिबंध येतात आणि त्या प्रमाणाने परमात्म्याची प्राप्ती कशी होत नाही याच्याकरता सगळ्या प्रमाणांना आपल्या समोर मांडण्याकरता वेळ माझ्या हातामध्ये तेवढा नाही. पण तुकोबाराय म्हणतात, या प्रमाणानं मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण परिणाम काय झाला? शोधिताची न ये, हा परमात्मा शोधून सापडला नाही. मग काय केलं? म्हणून देवा तुमच्या चरणाची सेवा आम्ही सुरू केली. ज्ञानाच्या मागे लागता कुठे? त्या कर्माच्या मागे लागता. अरे ही साधनं करताना एक वाक्य बोलून पुढे जातो, जरा वेगळ्या अंगाने विचार होईल, विषयांतर होईल म्हणून अधिक विस्तार करत नाही, पण एक वाक्य बोलून जातो. तुम्ही ज्ञान मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, कर्म मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, योग मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, अथवा आपल्या मनाला येईल त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. पण या सगळ्या मार्गामध्ये भक्तीचा आधार घेतला नाही तर हे कोणतंही साधन आपल्याला यथार्थ आनंद देऊ शकत नाही. तुम्ही ज्ञानानं चला. ज्ञानाच्या मुळाशी काय लागतं? भगवान काय म्हणतात? श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिया. श्रद्धावान पहिल्यांदा तो लागतो. पहिल्यांदा श्रद्धा असावी लागेल, तर मग तिथं जाऊन आपल्याला काहीतरी अंतःकरणात श्रद्धा नाही. गुरुने ब्रह्मज्ञान दिलं, दाखवा उदाहरण. जगाच्या पाठीवर एक उदाहरण दाखवा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. श्रद्धा नाही पण ज्ञान आहे, दाखवा. नाही. ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान श्रद्धेला तिरोहित करत असेल तर माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण श्रद्धेचं अधिकरण नसताना ज्ञानाची प्राप्ती होणं हे वेदांताच्या नियमाला धरून नाही, मानवी जीवनातल्या अनुभवाला सुद्धा धरून नाही. मी साधं बोलू आपल्याला, जाऊ द्या, हे फार मोठं झालं, फार मोठं झालंय. आपण बोलतो कीर्तनामध्ये, वर्तमानपत्रात एखादी बातमी आपण वाचतो, अमक्या अमक्या ठिकाणी एका मोटरसायकल स्वारानं मंगळसूत्र चोरलं. आता ह्याच्यापेक्षा खालची मी बातमी देऊ शकत नाही. आता माझ्या डोक्यात याच्यापेक्षा खाली जाण्याचा विचार नाही, कारण मी एका वेगळ्या विचारावर आहे सध्या, ह्याच्या खाली जाऊ शकत नाही. मंगळसूत्र हिसकावलं, ही बातमी आपण वाचतो, याच्यावर आपला विश्वास बसतो की नाही? वर्तमानपत्रात छापून आलेलं खरं असतं, याच्यावर आपला विश्वास आहे की नाही? इथंच अडचण आहे. बरं जाऊ द्या. एरवी आपण मित्राला सांगताना म्हणतो ना, अरे आज मी वर्तमानपत्रात वाचलंय, तिथे कुठेतरी मंगळसूत्राची चोरी झाली म्हणे, गळ्यातल्या सोन्याची साखळीची चोरी झाली असं मी वाचलंय. तो त्याच भागात राहतो, सांभाळून राहा बरं. याच्या गळ्यात काही नाही, पण याच्या बायकोची काळजी. तो त्याला सांगतो, वहिनी बाहेर जातात, जरा सांभाळ बरं, संध्याकाळच्या वेळेला जरा सांभाळून राहा, तिकडे त्या भागात चोऱ्या होतात. आता त्या भागात चोऱ्या होतात हे वर्तमानपत्रात छापून आलं, आम्ही त्याला खरं मानतो, कारण खरं आहे ही श्रद्धा ठेवल्याशिवाय आम्हाला त्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. मी लौकिक बोलतोय, अति सामान्य, अति सबंग पातळीवरचं बोलतोय, मला कल्पना, पण एवढी उदाहरणं दिली पाहिजे, कारण श्रद्धावान लभते ज्ञानम कसं कळायचं, देणं भाग आहे. तात्पर्य काय या सगळ्याचं? तर तुम्ही कर्म मार्गाने चला. कर्मामध्ये श्रद्धा लागत नाही. अरे श्रद्धेवर तर कर्म चालतं महाराज, श्रद्धेवर तर कर्म चालतं. आज आम्ही यज्ञ करतो आणि श्रद्धा काय? स्वर्ग मिळावा. कर्मात स्वर्ग दिसला काय? दिसला नाही, पण स्वर्ग मिळेल या श्रद्धेवर आज कर्म चालू आहे ना, आज यज्ञ चालू आहे ना. यज्ञभूतांच्या पाळना भेद कार्य कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान तुकोबाराय बोलतात आहे ना. का बोलतो मी आपल्याला? आपण कुठल्याही मार्गाने जा, एक भक्ती अंतःकरणामध्ये लागते. मला आता तिकडे जायचं नाही म्हणून मी म्हटलं हे विषयांतर होईल. तुकोबाराय म्हणतात, देवा अनेक साधनांची खटपट केली, पण शेवटी या मुक्कामाला येऊन पोचलो, म्हणून ओळखतो पाय. तुमच्या पायाची उपासना केल्याशिवाय ज्ञान होत नाही. तुमच्या पायाची उपासना केल्याशिवाय कर्मानं अंतःकरण शुद्ध होत नाही. तुमच्या पायाची उपासना केल्याशिवाय आम्हाला समाधान मिळत नाही. आम्हाला कुठं ना कुठं तरी हे करावं लागतं. पायाच्या उपासनेशिवाय ज्ञानच नाही. ती पायाची उपासना तुम्ही देवाची करा, संतांची करा, मी दोन्ही प्रमाण आपल्याला देतो. ज्ञानेश्वरी वाचा आपण. कशानेही न मिळणारं परमतत्व आपल्या पायाजवळ ज्ञानोबाराय बोलतात.
ज्ञानोबा बोलतात 15वा अध्याय काढा, सुरुवातीचं नमन संपवा आणि खाली उतरा. ज्ञानोबा म्हणतात जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी ही नागवे ते अगोचर भावे गोष्टी माझी एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग गुरुपाद पद्म पराग लाहे जैगा विठ्ठला देवा तुमच्या चरणाची उपासना एवढ्या करता आम्ही केली. प्रमाण किती देता येतील आपल्याला प्रमाणांची रेलचेल. संतांच्या चरणाजवळ जा, सगळंच आहे. ज्ञानही तिथं, कर्मही तिथं, सगळंच आहे. जा, कर्म पाहिजे, संतांची उपासना लागणारच आहे, परमात्म्याची उपासना लागणारच आहे. ज्ञानोबारायांनी किती चिंतन आपल्या समोर मांडले, कितीतरी चिंतन. असो, आता हरिप्राप्तीशी उपाय. हरिप्राप्ती कुठं होणार? संतांच्या पायाजवळच. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो परिणाम काय? संदेहाची सुटली गाठी. सगळ्या गाठी संदेहाच्या सुटून गेल्या. संदेहाची गाठी सुटली, संपलं. ब्रह्मज्ञानच आहे. यमधर्माने नचिकेताला उपदेश करताना कठोपनिषदात हा उपदेश केला की बाबा हे जे तुझ्या अंतःकरणामधली गाठ आहे ना, ती गाठ एकदा सुटली. तिथं भाष्यामध्ये कामाची गाठ आहे. काम काय, संदेह काय, त्याची एका वाक्याचा विचाराने करता येते, पण सोडून द्या. अंतःकरणातली जी गाठ आहे ती सुटू दे, बस. एवढं सुटलं, अरे तू अमृत स्वरूपाला प्राप्त होशील. नचिकेताला उपदेश करताना यमधर्म बोल यदा सर्वे प्रविद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृत भवति एतानुवधी अनुशासन. यमधर्माचे मुख्य उद्गार आहे. कशा करता बोलतो? तुकोबाराय म्हणतात देवा म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की पुष्कळ शोधण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला इकडं शोधलं, तिकडं शोधलं, सगळीकडे शोधलं, शेवटी मला एकच ठिकाण मिळालं, तुमचे पाय. त्या पायाची उपासना केली आणि तुम्ही मला प्राप्त झालात. बस त्या पायाच्या उपासनेने काय काय झालं हे तुकोबारांनी 3 चरणामध्ये आपल्याला सांगितलं. काय काय जे शोधत होतं ते मला मिळालं. 1 लाख. परतोनी मन गेले ठाईचं मुरण, माझं मन तिथं शांत झालं. दुसरं, आणि बोलो चालो झाला मुका विसरला तुका. हे तिसरं परिणाम त्याचा माझ्या जीवनावर झाला. हे तिन्ही परिणाम तुकोबाराय आपल्याला सांगतात. कशामुळे? काय केलं? काय काही नाही, म्हणून ओळखतो पाय, एवढंच. आता संगती लावताना उलटी लाव. ओळखतो पाय म्हणून विसरला तुका. ओळखतो पाय म्हणून बोलो चालो झाला मुका. ओळखतो पाय म्हणून परतोनी मन गेले ठाई समोर. किती आपल्याला विचार करता येईल बघा ना. हे सगळं म्हणून झालं. मग आता म्हणून काय? काही नाही. आता एवढीच एक मागणी आहे. आता दिसू नये म्हणा, एवढंच करा. कारण आमचं दिसू नये जना असं करा. कारण आमचं मन शांत होणं हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं. आता दुसरं काहीच साधन राहिलं नाही. तुमचे पाय हेच आमचं साधन. आता कोठे धावे मन,
आता कोठे धावे मन, परतोनी मन गेले ठाईच म्हणून. कशामुळे? म्हणून ओळखतो पाय ओळखतो म्हणून. काय असतं म्हणून या शब्दाचं स्थान फार महत्वाचं. पाय ओळखतो म्हणून असं म्हटलं की परिणाम, आणि म्हणून पाय ओळखतो म्हणलं की साधन आहे. विठ्ठला शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय. हे पाय ओळखणं हे साधन झालं. आणि परतोनी मन म्हणून पाय ओळखतो म्हणून परतोनी मन गेले ठाईचं मरण हे साध्य. म्हणून शब्द बदलला की साध्य साधन भावसंगती बदल. सरळ आहे. तुम्ही माझ्याकडे आलात म्हणून आपण कीर्तनाला जाऊ शकलो. आपण कीर्तनाला जातो म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. एक फरक आहे का नाही? एक फरक आहे का? एकच वाक्य आहे. म्हणूनची जागा बदललं की फार बदलतं. म्हणून माणसानं म्हणून जपून वापरावं. म्हणून शब्द शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय, आणि पाय ओळखतो म्हणून. हे दोन्ही संगती आपल्याला, म्हणून मी म्हटलं की स्वसंबंधाने आणि परसंबंधाने असं दोन्ही अन्वय आपल्याला पहिल्या चरणाचे लावता येतात. तेव्हा आतापर्यंत खूप शोध घेण्याचा तुमचा प्रयत्न झाला, पण तुम्ही आम्हाला शोधूनही सापडला. आता शोधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय वगैरे वगैरेचा विचार वेळेच्या मर्यादेमध्ये मला सांगता येणार नाही. मला थोडासा विचार अजून वेगळा करायचा आहे, तोही मी विचार आपल्या समोर मांडतो. तुकोबाराय म्हणतात, मग आता म्हणणं काय? परतोनी मन गेले ठाईचं मुरून, असं माझ्या बाबतीत झालं. तुका म्हणे मन मुरे, मग जे उरे तेच तू. तुका म्हणे मन मुरे आणि मग जे उरे तेची तू. म्हणजे याचा अर्थ असा की जोपर्यंत मन मुरत नाही तोपर्यंत देव सोडून सगळं. आम्हाला दृश्य प्रपंच का दिसतो? मन आहे म्हणून. माझी भाषा आपल्याला पटेल का बघा. मन आहे म्हणून प्रपंच आहे. तुम्ही मन निवृत्त करा, प्रपंच संपला. संतांचं सांगणं असं आहे. तुम्ही मन काढून टाका, जीवनातल्या मनाचं स्थान बदलून टाका. मन नाहीच असं समजा. आणि मन जर आपल्याला नसेल तर आपल्याला प्रपंचही नाही, कारण प्रपंच निर्माण करणारं मनच आहे. विठ्ठला ज्ञानोबारायांची भाषा सांगतात. आपल्याला काय आपलं मनाचं काही बोलायचंय, ज्ञानोबारायांची भाषा सांगतात. ज्ञानोबाराय काय सांगतात? प्रपंच चित्र उमटे, जेथ प्रपंच चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे, सरोवर आटे मग प्रतिभा नाही. काय गोड दृष्टांत हो. ज्ञानोबारायांनी दृष्टांत द्यावे तर ज्ञानोबारायांनी द्यावेत महाराज. आपण फक्त दृष्टांताचा अभ्यास करावा आणि याच्याकरता लाखो जन्म मागून घ्यावेत. दृष्टांताचा अभ्यास करावा. काय दृष्टांत? सरोवर आटे मग प्रतिभा नाही. काय गोड बोलणं. काय दृष्टांताची देलचे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची. काय दृष्टांत सांगावेत, बोलावेत, ज्ञानोबारायांनी सांगावेत. मी बोललोय आपल्याला मागे, महाराज संस्कृत आणि मराठी साहित्यामध्ये असा अलंकार शिल्लक नाही की जो ज्ञानोबारायांनी वापरला नाही. काय सांगू मी आपल्याला. आपण बघत नाही त्या अर्थाने ज्ञानेश्वरीकडे. काय श्रीमंत केलंय ज्ञानोबारायांनी आपल्याला. काय आपली बुद्धी श्रीमंत केली, काय जीवनाला धन्यतेचे संदर्भ दिले ज्ञानोबारायांनी. किती श्रीमंत आहोत आपण. आपल्या हातात ज्ञानेश्वरी काय नाही त्याच्यामध्ये. फार फार ज्ञानोबारायांनी संतुष्ट केलं, श्रीमंत केलं, आपल्याला श्रीमान केलं. अजून काय सांगा, काय सांगा. फार गोड बोलतात ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरी वाचा आपण. गोड दृष्टांत. एक एक अलंकार असा वापरला महाराज तर ते काय विषयांतरच होईल सगळं. आधी ज्ञानेश्वरी, त्याच्यात साहित्य, त्याच्यात अलंकाराचा विचार, काय कुठपर्यंत जाऊ शकतो विचार केला. अतिकृत कंदर्प सर्प दर्प, ज्ञानोबारायांचा शब्द. ज्ञानोबारायांचा आपल्याला 18व्या अध्यायाचं नमन पहा ना. एक एक शब्द शमदम मदन मद भेद न अडखळता वाचणंही जमत नाही. पारायणामध्ये मी बघितलंय 18व्या अध्यायाचं नमन आलं की इकडं बघ,
गोळ्या झाल्या हे काही का पैसे आलं की मग आता सोपं पुढे काही नाही, आता मोकळं. परिकर नावाचा अलंकार, परिकर, या अलंकाराचं नाव परिकर अलंकार. शमदम मदन मदभेद, परिकर नावाचा. मराठी साहित्यात सहसा कोणी वापरत नाही. ज्ञानोबरायांची आधी तुरळक उदाहरणं आहेत, 2 किंवा 3 परिकर अलंकारात. संस्कृत साहित्यामध्ये खूप आहेत. त्याच्यातही विशेषतः जगन्नाथ पंडितांच्या वाङ्मयामध्ये परिकर अलंकार मोठ्या प्रमाणामध्ये वापरला गेला. आपण संस्कृत मराठी ज्ञानोबरायांनी कुठं आम्ही जगन्नाथ पंडित वाचणार आणि कुठं ते सगळं बघणार. ज्ञानोबरायांनी आम्हाला घरापर्यंत आणून दिलं. आम्ही उघडत नाही, आमचं दुर्दैव आहे महाराज, उघडत नाही, आम्ही त्या अनुषंगानं बघत नाही. असो, ज्ञानोबरायांचा गोड दृष्टांत. सरोवर आटे मग प्रतिभा नाही. सरोवरामध्ये प्रतिबिंब बघितलं जात, सरोवरच गेलं कुठलं प्रतिबिंब पडणार. सरोवर आटे, कोरडं झालं सरोवर, पाण्याचा थेंब नाही आणि मनुष्य वाकून बघायला लागला, काय प्रतिबिंब दिसे. सरोवर आटे प्रतिभा नाही. मग सरोवर हे जसं प्रतिबिंबाला निमित्त आहे, प्रतिबंधाला कारण आहे, तसं या सगळ्या प्रपंच चित्राला कारण जर कोण असेल, मन. संसार चित्र उमटे तो मनोरूपी प्रपंच चित्र, संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे, सरोवर आटे मग प्रतिभा नाही. अरे संसार चित्र ज्याच्यावर उमटतं तो पडदा म्हणजे आमचं मन. आम्ही सिनेमा बघायला जातो, जाऊ नये पण जातो. ये जाईनात का, मला काय करायचे, काही तिकीट काढून द्यायची नाहीत, काही नाही, काय जाणार जातात, नाही म्हणलं तरी जातातच. आपण काय बोलून व्यर्थ आहे, जाऊ द्या, जाईनात का, जा तिथं, पण काय बघायचं हे सांगतो. काही बघा, मला तसंही काही नाही, पण तरी सांगतो. समोर पडदा असतो, पडदा असतो, त्या पडद्यावर चित्र दिसतं, त्या चित्राचा परिणाम आपल्या अंतःकरणावर. आपण नाट्यशास्त्रही बघा, मला तेही लांबवायचं नाही. त्या चित्राचा परिणाम, तिथं काही भांडण झालं की आपल्याला स्फुरण, तिथं काही झालं की आपल्याला रडणं, तिथं काही झालं, हे सगळं होतच असतं. ठीक आहे, ते काय मानवी वृत्तीवर होणारा परिणाम होणं स्वाभाविक आहे. मला काही म्हणायचं नाही त्याच्याबद्दल, तुम्हाला काय रडायचे हसायचे असं. मला मुद्दा असा मांडायचा आहे की ते सगळं ज्या पडद्यावर चाललेलं असतं ते चित्र पडद्यावर आहे का मागे, ते एवढ्या फिल्मवर आहे, 2x2चे काय फिल्म असते ना, ती त्याची पट्टी असते ना, त्याच्यावर ते चित्र. चित्र कुठं, तिथं. बघतोय कुठं, इथं. आणि इथं बघितल्यानंतर तिथलं कळतं. म्हणजे जिथं आहे तिथं बघायचं नाही आणि नाही तिथं बघायचं, याला म्हणतात सिनेमा आणि यालाच म्हणतात संसार. प्रपंच चित्र, संसार चित्र म्हणजे काय, जिथं आहे तिथं बघायचं नाही, नाही तिथं बघायचं, याचं नाव संसार, याचंच नाव सिनेमा, दुसरं काय. तो पडदा जर फाटून गेला तर चित्र किती चांगलं असू द्यावं, समोरचा पडदा फाटू द्या, चित्र किती चांगलं असू द्या, उपयोग आहे का, काही उपयोग नाही महाराज, काही. मग त्या मनाचं निराकरण करा. मनसो ही अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. गौडपाद कारिका ऐका, मांडुक्य उपनिषदावर गौडपादाचार्यांच्या कारिका आहे, ते म्हणताय मनसो ही अमनी भावे. मग मनाला अमनी भावाला नेणं म्हणजे काय, अमनी भावाला नेणं म्हणजे काय. अमनी भावाला गौडपादाचार्यांनी जे सांगितलं ते तुकोबाराय सोपं बोलतात, परतोनी मन गेले ठाईच म्हणून, याला मनाचा अमनी भाव. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे त्याची तू. मन मुरे, मग काय उरतं, मुरल्यानंतर जे उरतं तेच सार असतं. मुरल्यानंतर जे उरतं ते सार. आता जाऊ द्या, याचा विस्तार करत नाही. मुरल्यानंतर जे उरतं ते सार. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू, तुकोबाराय देवाला सांगतात. बघून घ्या, सगळा अभंग बघण्यासारखा. काय आता त्याचाही विस्तार होईल, सोडून द्या. मनसोही अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. तुकोबाराय म्हणतात देवा आमचं मन. बरं, आता मन गेलं, तुम्ही सापडला, आता जीवनामध्ये मिळवण्यासारखं काय राहील. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा आता करण्यासारखं माझ्या जीवनामध्ये काही राहिलं नाही. म्हणून जो प्रपंच मी आतापर्यंत केला आणि ज्या प्रपंचामधून मला माझा परमार्थ साध्य करून घ्यायचा होता, तो प्रपंच सुद्धा मला लक्षात ठेवण्याचं कारण काय. बरं, जो प्रपंचच मुळात लक्षात राहिला नाही, त्या प्रपंचामध्ये येऊन बोलणं चालणं हे तरी करण्याचं काय कारण आहे. तुकोबाराय म्हणतात देवा मी तेही सगळं विसरून गेलो. अभंगाच्या शेवटच्या चरणात विसरला तुका
काय विसरला? बरोबर म्हणतात मी विसरलो. काय विसरलो? अरे विसरणं हा माणसाचा धर्म आहे. मनुष्य विसरालू आहेच आहे. काय विसरला नाही? अरे सगळं प्रपंच विसरणारा हा संत होतो आणि संत विसरणारा हा जीव होतो. फरक इथंच आहे. काय विसरायचंय? विसरायचंय का? ज्ञानोबारांनी तर किती चिंतन केली ती विसराची. ज्ञानेश्वरी पहा, ज्ञानेश्वरी पहा. प्राणी कामी भरू देहाची वरी आदर म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. ज्ञानोबा म्हणजे आत्मबोधाचा विसरू म्हणून पडिला. का पडिला? कारण प्राणी कामी भरू, कामानं भरलो आम्ही. रोज म्हणतोय आपण कामे नेले चित्त नेदी अवधूत बहुवाटे दुःख फुटो पाहे हृदय. तुकोबारा म्हणतात तेव्हा कामानं चित्त नेलं की तुमचा विसर अटळ आहे. पण काय विसरायचं? विसर पडण्याची 3 कारण. ऐका, मी साधं सोपं बोलतो. विसर पडण्याची 3 कारण. एक कारण अज्ञान, जे आता आपण बोलू ना. प्राणी कामे भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विसर पडणं पुष्कळ प्रमाणात, पण एक देतो आता फक्त. आत्मबोधाचा विसर पडणं, अज्ञानानं विसर एक. दुसरा ज्ञानानं विसर. ब्रह्मज्ञानामध्ये कशाचा आठव आहे सांगा? आठव नाठव गेले भावाभाव. मग कशामुळे झालं? अरे स्वरूपाला झाला स्वयमेव पांडुरंग Thank you.
पांडुरंग झाला म्हणून. सरळ आहे. ज्ञानात अद्वैतात विसर आणि तिसरा एक विसर तोही सांगतो. एक अज्ञानात विसर, एक ज्ञानात विसर, आणि एक विसर आहे प्रेमात विसर. शुद्ध प्रेमामध्ये विसर पडतो. शुद्ध प्रेम काय आपण करतोय याचं स्मरण राहत नाही. भगवान अर्जुनाशी बोलता 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 घसाळ होऊन गेलो आणि मग सावध झाल्यावर भगवंताने अर्जुनाला सांगितलं काय बोलायचं होतं आणि तुला बघून मी काय बोलत सुटलो, विसरून गेलो. अर्जुना विसरून गेलो रे, काय बोलायचं होतं, प्रमेयच विसरून गेलो. तुला काय सांग, हा विसर कशाने पडला, कशाने पडला? हा ज्ञानानं पडलेला विसर नाही. भगवंताचा असल्यामुळे अज्ञानाचा त्याचा संबंधच नाही. एक बोलू, भगवंताचा असल्यामुळे ज्ञानाचाही त्याचा काही संबंध नाही. अरे ज्याचा अज्ञानाशी संबंध आहे त्याचाच ज्ञानाशी संबंध आहे. ज्याचा अज्ञानाशी संबंध नाही त्याचा ज्ञानाशी काय संबंध आहे? भगवंताच्या जवळ भगवंताचा जर अज्ञानाशी संबंध नसेल तर भगवंताचा ज्ञानाशी काही संबंध नाही. ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. नाथ महाराज ज्ञानोबरांचं वर्णन करताना काय बोलतात ऐका. हो, ज्ञान विरहित, ज्ञान अज्ञान विरहित हे ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे अज्ञानाशी संबंध नाही, ज्ञानाशीही संबंध नाही. परमात्म्याला एक वाक्य बोलतो, परमात्म्याला सर्वज्ञ म्हणणं हा परमात्म्याचा अपमानच आहे का नाही? वेदांत पहा, आम्ही म्हणू ये सर्वज्ञ, हा सर्वविद. उपनिषद बोलतो अरे परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे. अरे तो सर्वज्ञ म्हणलं त्याचा अपमान झाला बाबा. तो सर्वज्ञ आहे की नाही? आहे ना. मग सर्वज्ञ म्हणू नये का? म्हणू नये. असून म्हणू नये, असला म्हणूनच म्हणू नये. हा, नसणारे सगळेच म्हणून घेतात, असणारा कधीच म्हणून घेत. हो, नसणारे म्हणूनच घेतात. मी एक उदाहरण गमतीनं देत असतो. गमतीचं उदाहरण तेवढेच, विषय कंटाळवाणा होऊ नये एवढं. ज्याचं जे स्वरूप आहे त्याचं ते स्वरूप मांडणं हा सुद्धा बऱ्याच वेळेला स्वरूपाचा अपमान असतो. चिंतन बघा. हर नाही, उदाहरण म्हणून देतो. घरामध्ये आलेल्या पाहुण्याला आपण परिचय करून देतो की वडील भाऊ, मधला भाऊ, हा माझ्यापेक्षा धाकटा भाऊ, ही माझी बहीण एकच आहे, ही आई वडील सगळ्यांचं ओळख करून देतो. हो किती भाऊ? आम्ही 3. इतके 3 काका, अमुक 2 आत्या, सगळ्या घरादाराचा परिचय करून देतो. हा माझा एक भाऊ, हा एक भाऊ, हा एक भाऊ. बायको बाहेर आल्यावर ही माझी एक बायको. बाय चूक काय? एकच आहे ना, एकच आहे ना. मग एक असणाऱ्या बायकोचा एक म्हणून परिचय करून दिला तर अपमान वाटायचं काय कारण? एक असणाऱ्या बायकोचा एक म्हणून परिचय करून दिला योग्य का अयोग्य? मुद्दा काय लक्षात घ्या. बायको किती, बायका किती आहेत म्हणलं तरी अवघड, बायको किती आहेत म्हणलं तर चूक आहे, व्याकरण दृष्ट्या चूक आहे. एकच बायको आहे ना. हो म्हणा ना तुम्ही तरी असेल, हो म्हणा ना, बिघडलं काय? असतील पण हो म्हणा ना, काय बिघडलं? एकच आहे ना, एकच आहे. मग एक असणाऱ्या बायकोचा परिचय एक बायको म्हणून करून दिला तर काय बिघडलं? चूक आहे का बरोबर? चूक आहे ना. का चूक आहे? कारण जर हिला एक म्हटलं असं आहे ना. म्हणून एक असणाऱ्या पत्नीचा एक म्हणून परिचय करून देणं जसं चूक आहे तसं एक असणाऱ्या परमात्म्याला एक म्हणणं सुद्धा चूक. सर्वज्ञ असणाऱ्या परमात्म्याला सर्वज्ञ म्हणणं चूक आहे. सर्वविद असणाऱ्या परमात्म्याला सर्वविद म्हणणं चूक. कारण परमात्म्याला सर्वज्ञ जर आपण म्हणालो तर त्याच्या मागे सत्व गुणाचा ससेमिरा लावला आपण, हा त्याचा अर्थ झाला. हा, त्याला सत्वगुण जोडला. जो निर्गुण आहे त्याला गुणबद्ध केल्याचा दोष लागेल आपल्या. कशावरून निघालं? विसरला तुका, हे विसरू नका. म्हणून एक ज्ञानातून पडणारा विसर, एक अज्ञानजन्य विसर
आणि तिसरा प्रेमजन्य विसर. 3 विसर आहे. तुकोबारायांचा विसर कोणता? विसरला तुका बोल. बरं, या 3 विसराचा परिणाम विचित्र आहे. 3 विसराचा परिणाम विचित्र. एक जो परिणाम आहे ना, तो परिणाम ज्ञानजन्य विसराचा जो परिणाम आहे ना, त्या परिणामामध्ये बोलणं आहेच आहे. अज्ञानजन्य विसराच्या परिणामामध्ये बोलणं आहे, विपरीत आहे. पण प्रेमजन्य जो परिणाम आहे, तो परिणाम मात्र आपल्याला बोलू देत नाही. कारण प्रेम आणि शब्द हे कधीही हातात हात घालून येत नसतात. जिथं प्रेम येतं तिथं शब्द पूर्ण रूपानं अभिव्यक्त होत नाही, आणि जिथं शब्द व्यक्त होतात तिथं प्रेम येतच असं म्हणता येत नाही. तुकोबाराय बोलतात, माझी भाषा नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्तचा. तुकोबारायांची भाषा. प्रेमाद्वयो रसिकयोर विदीपएव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुताम उपै. भक्तिशास्त्र बोलतं, अंतःकरणामध्ये तेवणारी प्रेमाची ज्योत अतिशय शांतपणानं आपल्या अंतःकरणामध्ये तेवते. हृद्वेष्म भासयति, कशी आहे ती ज्योत? निश्चलमेव भाती. निश्चलमेव, खालणारी नाही ती प्रेम ज्योत, अशी शांत तेवणारी प्रेमाची ज्योत आहे. आणि ती प्रेमाची ज्योत अंतःकरणामध्ये तेवत असताना ते प्रेम बोलण्याकरता आपण जर तोंड उघडलं तर उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि ती ज्योत फडफडते तरी नाही तर विजून तरी जाते. म्हणून जिथं खरी ज्योत प्रेमाची आहे तिथं तोंड उघडायचं नसतं. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त. हा चित्ताचा अनुभव तो चित्तानेच घेतला पाहिजे. त्यामुळे तिथं बोलणं शक्य जर होत नसेल तर विसरला तुका बोलो चालो झाला मुका. आता हे मुकेपण कसं आहे? प्रेमातून आले. हे मुकेपण म्हणजे मुका झालो वाचा गेली नाहीये. तुकोबाराय म्हणतात हा परिणाम माझ्या जीवनावर आहे. आतापर्यंत माझं जीवन असं झालं देवा, मी बोललोय खूप, चाललोय खूप, खूप साधना केली, तीर्थयात्रेला गेलो, इकडे गेलो तिकडे गेलो, सगळीकडे फिरलो, ज्या ज्या साधना करायच्या होत्या त्या त्या साधना केल्या, पण एवढ्या साधना करूनही तुम्ही प्राप्त झाला नाहीत. म्हणून शेवटी भक्ती केली. त्या भक्तीचा परिणाम म्हणून माझं जीवन तृप्त आहे, कृतार्थ आहे. आता माझ्या जीवनामध्ये बोलण्यासारखं काही नाही, माझ्या जीवनामध्ये करण्यासारखं काही नाही, माझ्या जीवनामध्ये बोलू लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. विसरला तुका, लक्षात ठेवण्यासारखं काही नाहीये. कारण लक्षात ठेवण्याकरता जी धडपड केली जाते, बोलू क्षमा मागून बोलू महाराज, लक्षात ठेवण्याकरता केल्या गेलेल्या खटपटीलाच संसार म्हणतात. माझी भाषा नीट ऐका. घरी जाऊन अंथरुणावर पडून चिंतन करा. आपण सगळी खटपट करतो लक्षात ठेवण्याकरता. आता या अभंगाच्या मांडणी करता मला काही चिंतन करावं लागलंच असेल की नाही? काही ग्रंथ बघावाच लागला असेल, काहीतरी अन्वय बघावा लागला असेल, काही उघडावं लागलं असेल, जाता उघडून 4 अभंग बघावे लागले, काहीतरी. बरं, जे चिंतन मी केलं ते लक्षात ठेवलं पाहिजे का नाही? हे लक्षात ठेवून इथं मांडणं हा प्रपंचच आहे का? हे ऐकून जर तुम्ही विसरून जाल तरच तुमचा परमार्थ. कारण श्रोता विसरणारच पाहिजे. श्रोत्याने लक्षात ठेवलं तर दरवेळेला नवीन आणायचं कुठून? म्हणून विसरणारा श्रोता, चौथा प्रकार विसराचा. अरे श्रोत्याने लक्षात ठेवू नये, मला लक्षात ठेवले. तुम्ही विसरता म्हणून आमचं बरं चाललंय. तुम्ही लक्षात, मला ते कोणी टिपून घ्यायला लागलं की भीतीच वाटत. पुढच्या वेळेला तो मिटूनच ठेवतो. सांगितलंय तेव्हा महाराज, काही काही श्रोत्यांना तर आमची पुढची वाक्य पाठ आहे, प्रमाण पाठ आहे. बोलो प्रमाणाच्या चाली पाठ, कारण तेवढंच येतं ना, त्याच्यामुळे तेवढं पाठवून जातं. हे सगळं माहितीये. श्रोते जाऊ द्या, हा विनोद सोडून द्या. पण आपण ज्या ज्या साधना केल्या त्या विसरता आल्या पाहिजेत. विसरता आल्या पाहिजेत. त्या विसरल्या तरच पुढे चालू आहे, तरच परमार्थाची परिपूर्णता. तुकोबाराय म्हणतात आम्ही बोलो चालो सगळं विसरलो. हे काही राहिलं नाही. बोलणं विसर झालं म्हणजे मी विसरून गेलो, बोलणं विसरलो, चालणं विसरलं, जे जे काही केलं ते विसरलं.
ते करण्याकरता जे मन लागतं ते मन राहिलं नाही. आता तुम्ही प्राप्त झालात, आता माझ्या जीवनामध्ये करण्यासारखं काही राहिलं नाही. तृप्त आहे देवा, कृतार्थ, जीवनाची धन्यता प्राप्त झाली. आता काय म्हणणं काय? काही नाही देवा, आता म्हणणं एक आहे, जर काम आपलं संपलंच आहे तर आता इथं तरी काय राहण्यात तात्पर्य? काम संपलं ना. मोठी माणसं काम झाल्यावर थांबत नाही. हो, ऐका ऐका, अहो मी साधं बोलतो. 3 प्रकाराचे 3 प्रकार. एक, जन्माला येतात आणि काहीच न करता मरून जातात. आया वैसा गया. रडत येतात, रडत जातात, काही विचार करायचे कारण नाही. काही माणसं जन्माला आल्यानंतर काय करायचं हे ठरवतात, आणि काही माणसं हा शब्द आपल्याला लक्षात येण्याकरता, आणि काही जण असे, ऐका पुन्हा सांगतो, काही जण जन्माला येतात तसेच मरून जातात. काही जण जन्माला येतात आणि आल्यानंतर काय करायचं ते ठरवतात, आणि काही जण काय करायचं हे ठरवूनच जन्माला येतात. 3 प्रकार. सामान्य कोणी किडा मुंगी नाही तरी काय थोडी, श्वान सुकरे बापुडी, ऊस नाही पायचारी मनुष्य परी पुत्री ती. जन्माला येतात, मरून जातात. काही लोक जन्माला येऊन नाही, आपल्याला जीवनाची धन्यता प्राप्त करून घ्यायची, वारी केली पाहिजे, तुळशीची माळ घातली पाहिजे, एकादशीचं व्रत केलं पाहिजे, आळंदी पंढरपूर केलं पाहिजे, देऊला जाऊन मस्तक टेकवलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, यात्रा केली पाहिजे, प्रपंच केला पाहिजे, मुलाबाळांचं संरक्षण केलं पाहिजे, कुटुंब सांभाळलं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, काही असेल प्रापंचिक पारमार्थिक जे काही असेल, पण काही ठरवतात. आणि काहीच मंडळी अशी असतात ती ठरवूनच जन्माला येतात की आम्हाला काय करायचं. जे आल्यानंतर ठरवतात त्यांना काम झाल्यानंतरही थांबावं लागतं. अहो कलेक्टर असतो की नाही, कलेक्टर जिल्ह्याचं, एक उदाहरण म्हणून सांगतो. आता आपण एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या माणसाची बदली झाल्यानंतर तिथं जातो का, इथं राहायला कुठं घर मिळेल का मला, एखाद्या गावाला गेल्यानंतर नोकरी केली असेल, मला एखादी नोकरी मिळेल का गावामध्ये, इथं काही कपडे धुणारे, भांडे घासणारे वगैरे कोणी मोलकरण मिळते का, इथं एखादं चांगलं घर मिळेल का, इथं काही चांगले लोक आहेत का, इथं आम्हाला काही गप्पा टप्पा करायला मित्र मिळतील का, शोधाशोध चालू असते, चौकशी चालू असते. घर मिळेल का, पैसा मिळेल का, नोकरी मिळेल का, हे मिळेल का, ते मिळेल का, चौकशी करायची. पण एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर जेव्हा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलून जातो तेव्हा तिथे गेल्यानंतर तो विचारतो का, हो मला इथं घर मिळेल का, काही मला इथं नोकरी मिळेल का, इथं मला काही नोकर चाकर मिळतील का, इथं गाडी चालवायला एखादा ड्रायव्हर मिळेल का. नाही ना महाराज, ते सगळं त्याचं ठरलेलं असतं. त्यानं कुठं राहायचं, काय काम करायचं, ते सगळं सरकारी आहे. गेले तर उचलणारे सरकारी असतात. इतकं त्यांचं सगळं ठरलेलं असतं, इतकं ठरलेलं. त्यांना कशाचीच ददात नसते. काही नाही, मला नोकरी मिळेल का, अरे तयार आहे. मला काही घर मिळेल का, तयार आहे. मला हाताखाली नोकर चाकर शिपाई मिळेल का, तयार आहे. मला गाडी मिळेल का, तयार आहे. मला गाडी चालवणारा कोणी मिळेल का, तयार आहे. तसं तुम्ही आम्ही जन्माला येतो, मला हे मिळेल का, ते मिळेल का. पण संत अवताराला येतात, अहो अज्ञानांचं दुःख दूर करायचंय, अज्ञानी तयार आहेत. आणायचे नाहीत ना बाहेरून त्यांना, हे सगळं तयार आहे. आणि हे अज्ञानी आहेत म्हणून तर ते येतात ना, म्हणून तर त्यांचं येणं, नाही तर ते तरी कशाला आले असते. तुम्ही आम्ही आहोत म्हणून ज्ञानोबाराय आले, म्हणून तुकोबाराय आले. आपण सुधारलो नाही हा भाग वेगळा, पण आले ते तेवढ्या करता, ते सगळं तयार आहे. तुकोबाराय म्हणतात, तेव्हा इथं येऊन जे करायचं होतं ते माझं सगळं करून झालंय. आता जीवनाची धन्यता परिपूर्ण आहे, तृप्त आहे, कृतार्थ आहे. मग आता म्हणणं काय, काय करायचं काय, तुम्हाला काय म्हणायचंय. सांगितलं तुम्ही, हे केलं, ते केलं, ते केलं. आता म्हणणं काय, काय नाही. तुकोबारायांचं म्हणणं एकच आहे, देवा आता एकच विनंती आहे, आता दिसो नये जना ऐसे करा नारायण. बस आता जनाला मी दिसू नये असं माझ्या बाबतीत तुम्ही करा. हे जनाला न दिसणं काय आहे त्याचा थोडासा विचार करतो, सेवा संपवतो. विठोबा
असे करा नारायण. तुकोबरा म्हणतात देवा आता आमची मागणी मागायला आम्ही समर्थ आहोत, कारण आम्ही काय केलं हे आम्ही तुम्हाला सांगितलं. आमचं मन शांत झालंय, आमचं बोलणं चालणं राहिलंय, आम्ही आमचा सगळा प्रपंच विसरून गेलोय आणि हे सगळं ज्याच्यासाठी करायचं तो परमात्मा, ते तुम्ही आम्हाला प्राप्त झालात. मग आता करण्यासारखं काय राहील? जगाच्या कल्याणाकरता बोलायचं असेल तर ते बोलून ठेवलंय 4000 अभंग पदरात आहे जगाच्या. म्हणजे जगाकरता जे कर्म करणं आवश्यक आहे ते करून झालंय. आपल्याकरता घरी जगायचं नसलं, अरे स्वतः करता जगणारा आणि कृतार्थ होणारा मुक्त असेल, पण कृतार्थ होऊन जगाकरता प्रयत्न करणारा संत असतो. संत आणि मुक्तामध्ये हे अंतर आहे ना. मुक्त आपल्या पुरता मुक्त होईल, संपलं, राहिला काय गेला काय, जगाला तरी काय. पण संत महात्मे आपल्या पुरतं बघत नाहीत. मी मुक्त आणि संतातला एक छान फरक सांगतो, सोपा, अनेक वेळेला सांगितलाय, एका वाक्यात सांगतो. जागेवर बसून ज्ञान झालं की त्याला मुक्त म्हणतात, आणि ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही त्याला संत म्हणतात. एवढाच फरक, फार फरक नाही. जागेवर बसून ज्ञान झालं मुक्त आहे, पण ज्ञान झाल्यावर सेवितो हा रस बाहेर टाकलं पाहिजे ना, दिलं पाहिजे ना. जो जागेवर बसत नाही तो संत महात्मा आहे. त्यांना जगाला द्यायचं असतं. मग ते सगळं मग आपल्या करता नाही झालं, आपली जीवनाची धन्यता झाली, आपल्या जीवनाची धन्यता झाली. काय काय झालं? तृप्त आहे, जीवन कृतार्थ आहे. मग आता का राहिलाय? कर्तव्य असे उरले लोकालागी, काहीतरी लोकालागी कर्तव्य. पण लोकालागी जे कर्तव्य असतं ते सुद्धा कधी ना कधी संतच ना. ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी वगैरे सगळं वाङ्मय निर्माण करून झाल्यानंतर समाधी घेण्याची इच्छा झाली की नाही? तुकोबारायांना इच्छा झाली, अरे जे करायचं होतं ते केलं, आणि जे करून पुढच्या जगाला पुढच्या अनंत काळापर्यंत दिशा देण्याकरता जे निर्माण करायचं होतं ते निर्माण करून झालं. मग आता काय? आता दिसू नये जना ऐसे करा नारायण. बस आता जनाला दिसू नये असं करा. का? मी आपल्याला त्याचं कारण सांगतो. भावना, मोठ्यांच्या भावना फार मोठ्या असतात. तुकोबारायांची भावना सामान्य नाही. जगाचं कल्याण आणि स्वचं महत्व याच्यामध्ये संतांनी नेहमी जगाच्या कल्याणाला महत्व दिलंय, स्वतःला कधीही महत्व दिलं नाही. तुकोबाराय असं म्हणत नाहीत की मला लक्षात ठेवा. तुकोबाराय असं म्हणतात की मला विसरा हरकत नाही, पण माझं वाङ्मय लक्षात ठेवा, माझा अभंग लक्षात ठेवा. आता त्या अभंगामध्ये तुकोबाराय येतातच, त्याच्यामुळे ते लक्षात राहतात, हा भाग वेगळा. पण तुकोबारायांनी आपल्या या वाङ्मयापुढे, या तत्वज्ञानापुढे, या विचारापुढे स्वला कधीही महत्व दिलं नाही. मी मोठा म्हणून माझं वाङ्मय मोठं नाही, तुकोबाराय हे कधीही म्हणत नाही. तुकोबारायांचं चिंतन फार वेगळं. तुकोबाराय म्हणतात आता आता काय करणं, काय अपेक्षित आहे? जनाला दिसू नये असं करा. का? कारण चांगली निर्मिती करणारा जनाला दिसत राहिला तर निर्मिलेल्या वस्तूपेक्षा सुद्धा निर्मिती करणाऱ्याला लोक जास्त महत्व देतात. हे महत्व आहे, लक्षात ठेवा. मी आपल्याला बोलू, माझं बोलणं कदाचित आपल्याला गैर वाटेल, पण एका विशिष्ट भूमिकेवरून आपण याचं चिंतन करा. भगवंतानी गीता निर्माण केली, भगवंताच्या मुखातून प्रकट झाली. मुखपद्मात विनिसृता, महाभारताने त्याचं चिंतन करताना या स्वयंपद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृता असं म्हटलं. भगवंताच्या मुखातून प्रकट झाले, मुख कमलातून प्रकट झाले, महाभारताच्या भाषेत झालं. आता झालं, अर्जुन पूर्ण ब्रह्म झाला, पार्थ झाला, ठीक आहे, सगळं झालं. झाल्यानंतर एके दिवशी अर्जुनाने भगवंताला विनंती केली. खूप पुढे गेल्यानंतर एके दिवशी भगवान पांडवांना भेटायला आले. महाभारताचा प्रसंग आहे. अर्जुनाला भगवंताला अर्जुनाने विनंती केली. अर्जुन म्हणाले, देवा एक विनंती, बोला, तुमचे प्रश्न सोडवण्यातच आयुष्य गेलंय माझं, बोला आता काय? काय नाही, एक प्रार्थना अशी आहे की तुम्ही मला गीता सांगितली, मला ज्ञान झालं. बर, मग आता म्हणणं काय? काही नाही, त्या वेळेला कुरुक्षेत्र होतं, प्रसंग युद्धाचा होता, माझ्याही मागे डोक्यात विचारांचे गोंधळ होते, तुम्हालाही मागे व्याप होते, हातामध्ये रथाची सूत्र होती, वातावरण युद्धाचं होतं, कौटुंबिक कलह असल्यामुळे मनोभूमिका फार वेगळ्या होत्या. बर, मग म्हणणं काय? काही नाही देवा, आता म्हणणं एवढं. अर्जुन म्हणतो,
आता म्हणणं एवढंच आहे देवा, आता मी जरा निवांत आहे, तुम्ही तर आधीपासूनच निवांत आहे, तुम्ही निवांत आहे. मग पुन्हा एकदा गीता सांगता काय? पुन्हा एकदा गीता सांगता? गैर प्रश्न नव्हता, प्रश्न गैर नव्हता. अडचण काय होती? धृतराष्ट्र उवाच हे झाल्याशिवाय गीता सुरूच होत नाही. त्या धृतराष्ट्राला कुठून जिवंत करायचं? पण भगवान असं म्हणाले नाही. भगवान काय, युद्धाची पार्श्वभूमी नव्हती, आता पुन्हा युद्ध सुरू करायचं का असं भगवान म्हणाले. कौटुंबिक कलह होता, आता कौरव गेले, तुमच्या भावंडामध्ये 5 जणांमध्ये युद्ध सुरू करा मग सांगतो, असंही म्हणाले नाही. भगवान काय म्हणाले? अर्जुना, तुझी मागणी कदाचित बरोबर असेल, पण तुला एक सांगतो, आता ती जी गीता सांगितली ती गीता पुन्हा सांगायची म्हणली तर तशी मला सुद्धा पुन्हा सांगता येणार नाही. भगवान रागावलेत पहिल्यांदा अर्जुनाला. आपण महाभारत बघा, मी आपल्याला प्रसंग काढून देतो. महाभारतामध्ये भगवान पहिल्यांदा रागवले, त्या वेळेला सांगितली त्यावेळेला लक्ष कुठं होतं? पहिल्यांदा नीट ऐकायचं नाही पुन्हा एवढं लिहून द्या म्हणायचं. ऐकताना लक्ष कुठं होतं? तेव्हाच लिहून घ्यायचं, तेव्हाच विचार करायचा, तेव्हाच डोक्यामध्ये साठवून ठेवायचं. ते गेलं, त्या वेळेला गेलं सांडी विखुरी. मग आता 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 पुन्हा होत नाही. पण मग शांत झाल्यानंतर भगवान म्हणाले, अर्जुना, अरे गीता एकमेवा द्वितीय ग्रंथ आहे. आता पुन्हा गीता होणे नाही, आता पुन्हा तुकोबाराय होणे नाही, आता पुन्हा ज्ञानोबाराय होणे नाही, आता पुन्हा शिवाजी महाराज होणे नाही, आता पुन्हा गोरोबा काका होणे नाही, आता पुन्हा जनाबाई चोखोबाराय होणे नाही. महाराज एकदा एकदा देवाला बोलू, एक वाक्य क्षमा मागून बोलतो, देवाला सुद्धा पुन्हा चोखोबाराय व्हायचं म्हटलं तर देवालाही तसे चोखोबाराय होता येणार, भले देव असे. भगवान म्हणाले, अर्जुना, तशी गीता आता पुन्हा नाही. मी तुला सांगतो, तू गीता लक्षात ठेव, मला विसरलास तरी चालेल. मला हेच सूत्र सांगायचं. महाभारतामध्ये भगवान म्हणाले, मला विसर हरकत नाही, पण गीता लक्षात ठेव. तुकोबाराय त्याच भूमिकेत आहे. तुकोबाराय म्हणाले, देवा, माझं काहीच म्हणणं नाही, आता मी जनाला दिसू नये असं करा. म्हणजे काय करा? जनाला आता दिसू नये जना, याचा नेमका अर्थ काय करायचा? सरळ आहे. चरित्राच्या संबंधामध्ये विचार करायचा झाला तर देवा, आता माझं काम संपलंय, आता माझा देह पडला तरी चालेल, कारण देह पडला की लोक जनाला दिसत नाही. तुकोबाराय म्हणतात जनाला दिसू नये. एक गंमत सांगतो, बारीक मानसशास्त्र. मी जनाला दिसू नये, तुकोबारायांचं बोलणं बारीक आहे बरं, लक्षात घ्या. मी जनाला दिसू नये अशी अपेक्षा असणाऱ्यांना जन मात्र मला दिसले पाहिजेत ही अपेक्षा नक्की असते. उदाहरण सांगतो. एखादा चोर चोरी करायला एखाद्या घरात जातो. त्या घरामध्ये कॅमेरे लावलेले असतात, बरोबर? तिथे लिहिलेलंच असतं, आपण कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात. ते नसले तरी लिहितात, कुठले लोक सावध व्हावेत म्हणून. काही नसतं पण ते लिहितात. बरं ठीक आहे, असे नसतं. लावलेले होते, चोरी करायला गेला. आता त्याच्या लक्षात आलं की इथं आपण सापडू शकतो. मग आता आपण त्याला दिसू नये म्हणून तो लपत छपत जातो. त्याला असं वाटतं की मी कॅमेऱ्यात दिसू नये, पण मला मात्र कॅमेरे दिसले पाहिजे. अपेक्षा आहे का नाही? अपेक्षा आहे का नाही? मी कुणाला दिसू नये पण सगळं मला दिसलं पाहिजे. याला राजकारणी म्हणतात. हा विचार आहे. तुकोबाराय असं म्हणत नाही. मी जनाला दिसू नये तसे जनही आता मला दिसू नयेत, विसरला तू. मी तर आधीच प्रपंचाला विसरून गेलोय, आता मला प्रपंच बघायचं नाही, पण प्रपंचालाही मी दिसू नये अशी काही व्यवस्था करता येईल का? बारीक आहे, जरा लक्षात घ्या. जन मला दिसावेत, मला सगळं दिसावं, पण मी कुणाला बारीक छिद्रातून बघणारे लोक असतात. त्यांना फार सवय असते बारीक फटीत बघ. त्याला मराठीमध्ये एक शब्द आहे, संस्कृतातही आहे, छिद्रान्वेषी. छिद्रान्वेषी ते छिद्रच बघत असतात. याच्या जीवनात काय दिसत छिद्र तेवढंच बघायचं, बारीक फटीतून बघायचं. आणि फटीतून जे दिसतं ते उघडं दिसत नसतं. मी व्याप्ती फार आहे बरं माझ्या विचाराची. बारीक फटीतून लोक बघतात, बारीक बघतात, तेवढंच लक्षात ठेवतात आणि नको त्या वेळेला बाहेर काढतात. मी जनाला, त्याला वाटतं की मी ज्यांना बघतोय त्यांनी मला दिसून, त्यांना मी दिसू नये, पण मला मात्र त्यांच्या सगळ्या हालचाली दिसतात.
तसं आता दिसू नये जना म्हणणाऱ्या तुकोबारांना मी जनाला दिसू नये पण जगात काय चाललंय हे मला दिसावं अशी अपेक्षा आहे का? तसं नाहीये. मग जना दिसू नये म्हणजे काय? सामान्यत्वानं विचार करायचा झाला तर आता माझा देहपात व्हावा, माझ्या देहाचं कार्य संपलंय, माझा देह पडावा, पण माझा देह पडावा असं तुकोबाराय कधीही देवाजवळ मागणार नाही. कारण देहाचं मरण मागणारा तुकोबाराय म्हणतात तो काही शहाणा नाही. मरण मागेतो गाढवाचा बाळ, तुकोबारांची भाषा आहे. अरे मरण मागणारा गाढवाचा बाळ आहे, मरण मागणारा काय शहाणा आहे काय? मी मरावं असं कुणाला वाटतं? जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडी, ज्ञानोबारांची भाषा. ज्ञानोबा न मरणे निर्विवाद, अरे निर्विवाद शब्द वापरला. कुणालाही असं वाटत नाही मी मरावं म्हणून. एक वाक्य बोलतो, ज्याची जगाला अपेक्षा असते, जे सगळ्यांना पाहिजे असतं ते मागणं चुकीचं नसतं. मरण कुणालाही नको, मी मरावं असं तुकोबारायांचं म्हणणंच नाही, म्हणूही नाही, मान्य. मग दिसू नये जना म्हणण्याचं कारण काय? दुसरं कुणी कारण असं सांगू शकेल त्या संबंधामध्ये की मी जनाला दिसू नये याचा अर्थ मला तुम्ही अदृश्य करून टाका, मला तुम्ही अदृश्य करा, मला नाही जनाला दिसायचं नाही. मग मी जर मला चला तुकोबारांच्या चरित्राच्या संबंधानं बोलायचं झालं तर वैकुंठाला घेऊन चला, सरळ. आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा म्हणजे करू काय? काही नाही, तुमच्या बरोबर वैकुंठाला घेऊन चला, वैकुंठाला घेऊन चला हे तुकोबाराय बोलू शकतात. एक अर्थ करता येईल, कारण माझं इथलं काम झालंय, मग वैकुंठाला काय जायचंय? तिथूनच आलो म्हणून तिथं जायचंय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. झालं ना हे सगळं करून? झालं ना. मग आता काय? आता मी इथं आलो, पंढरपूरहून आलो, कीर्तन केलं, माऊलींचं दर्शन घेतलं, तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. आता काम झालं ना माझं. आता मी इथून कुठं जाईन? पंढरपूरला. माझ्या घरी जाईन की नाही? म्हणजे पुढचा कार्यक्रम नाहीच आहे मला, घरी जाईन. मी घरून आलो तर घरी जाईन. तुकोबाराय आम्ही वैकुंठवासी, वैकुंठातून आले आणि मग कुठं जातील? वैकुंठात परत जातील. काम झालं, वैकुंठात परत जातील. वैकुंठात परत जाण्याकरता तुकोबाराय म्हणतात एवढं करावं लागेल. ठीक आहे, एक अर्थ करता येईल. अजून एक अर्थ आपल्याला तत्वज्ञानाच्या अनुषंगाने करता येतो. मी दिसू नये याचा अर्थ काय? एक विचार फक्त सांगतो आणि थांबतो. अर्थ असा आहे, आम्ही लोकांना दिसतो आणि लोक आम्हाला ओळखतात, बघतात. याची दोन कारण, ऐका, याची दोन कारण, सरळ दोन कारण सांगतो. मनुष्य लोकांना, एखादा मनुष्य मी तुम्हाला दिसतो. का दिसतो? कारण तुम्ही मला बघायला आलात म्हणून. कीर्तन ऐकायला आला, बघायला आला म्हणून मी तुम्हाला दिसतो. म्हणजे माझं नाम आणि माझं रूप हे माझ्या दृश्य स्वरूपाचं एक निमित्त आहे, एक कारण आहे. नामरूप हे कारण आहे. तुकाराम महाराजांना आपण जनाला दिसू नये हे म्हणण्याचं कारणच इतकं आहे की आम्हाला बाकी काही नकोय, आमची नामरूप विसर्जित व्हावीत एवढीच अपेक्षा. तुका म्हणे नामरूप नाही आम्हा, वेगळा त्या कर्मा अकर्मासी. तुका म्हणे नामरूप नाही आम्हाला नामरूप नाही, अनामरूप विसर्जित. अरे कशी होणार? नामरूप विसर्जित झाली पाहिजेत. कारण आपल्या जीवनामध्ये एक वाक्य बोलतो, आपल्या जीवनामध्ये विसर्जित होण्यासारख्या एवढ्या दोनच गोष्टी आहेत, आपलं नाम आणि आपलं रूप. बाकी तुम्ही काय विसर्जित कराल सांगा? नाम आणि रूप सोडून विसर्जित काय कराल? आत्मा विसर्जित होऊ शकत नाही, कारण एक आहे, व्यापक आहे. कसा विसर्जित होणार? मग विसर्जित करण्यासारख्या एवढ्या दोन गोष्टी का? कारण नाम आणि रूप हे मायेपासून निर्माण होतात. रूपाला जन्म देणारी कोण? माया. नामाला जन्म देणारी कोण? माया आहे. अस्ति भाती प्रियम रूपम नामचेत्यंश पंचकम आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो तत्वद्वय. वेदांताचा नियम. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप असे 5 अंश जगतातल्या प्रत्येक पदार्थामध्ये असतात. माझ्या समोर ही वस्तू आहे, याला एक नाम आहे, याला एक रूप आहे, याला अस्तित्व आहे, याला प्रियत्व आहे, याला भातित्व आहे, हे सगळं याच्या ठिकाणी. आता वेदांताचं म्हणणं असं आहे, अस्ति भाती प्रियम रूपम नामचेत. अस्ति भाती प्रिय रूप नाम हे 5 अंश असतात. याच्यातले पहिले 3 आद्यत्रयो ब्रह्मरूपम.
अस्ति भाती प्रिय हे ब्रह्मापासून आणि माया रूप तत्वद्वयम नाम आणि रूप हे मायेपासून. असं आहे. आता अनुभवामृताचा विचार आहे. लांब प्रकरण लांबवलं तेवढं. पती पत्नी मिळून मुलाला जन्म देतात, बरोबर. जन्माला आलेल्या मुलामध्ये आईचेही काही गुण येतात, बापाचेही काही गुण येतात. चांगले वाईटाचा मुद्दा नाही, पण आईचे काही येतात, बापाचे काही येतात. येतात का नाही? हा, मग तसं म्हणा ना, येतात. माणसं काय म्हणतात, काही बघितलं बापावर गेलं, माणसं आईवर गेलं, चेहरा आईसारखा निवड. जन्मल्याबरोबर सांगतात बायका आईवर गेला. अरे कुणालाच कळत नाही ते कशावर गेलेलं आहे ते, पण त्या बायका सांगतात आईवर गेला, बापावर गेला, भावावर गेला, आत्यावर गेला. म्हणजे जो तो माझ्यावर गेला एवढंच सांगत असतात, एवढंच असतं. ओळखतात, सांगतात. कुठले तरी काहीतरी रूप, कुणाकडून तरी काहीतरी गुण येणारच. आईकडून काही गुण येणार, बापाकडून काही गुण येणार. खोटं बोलणं बापाकडून येत असलं तर आगाऊ बोलणं आईकडून येत असतं. आईला काहीतरी येईलच की नाही, आईला काहीतरी येईलच. डोळे बापाचे घेतले तर नाकाईचं घेतो, आहेच की नाही काहीतरी. तसं हे जग ब्रह्म आणि माया याच्यापासून निर्माण. या जगताच्या ठिकाणी 5 अंश आहेत. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. याच्यातलं अस्ति भाती आणि प्रियत्व हे बापाकडून आलेलं आहे आणि नाम आणि रूप हे मायेकडून म्हणजे आईकडून झालं. आता हे नाम आणि रूप ब्रह्माकडून आलेलं जे असतं त्याचं विसर्जन होऊच शकत नाही. अस्थिचं विसर्जन कसं कराल? परमात्मा स्वरूपाचं अस्तित्व हे बाधित कसं होईल? परमात्मा स्वरूपाचं प्रियत्व बाधित कसं होईल? परमात्मा स्वरूपाचं भातित्व बाधित कसं होईल? अरे भातित्व बाधित झालं तर ज्ञानाला अनित्य मानावं लागणार नाही का? ज्ञानाची नित्यता जो वेदांत स्वीकारतो तो वेदांत भातित्वाला हे कसं बाधित मानेल, बाधक मानेल? मानणार नाही. म्हणजे अस्तित्वाला जर आपण बाधित होणारं मानू तर मग या जगतामध्ये नित्यत्वाचा प्रश्न निर्माण होईल. ज्ञानाला आपण अनित्य मानू शकत नाही. बरं, प्रियत्व तर स्वभावजन्य. ज्ञानोबा बोलतात, तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तया खेवी अटे डिंडिमा सांसारिक. ज्ञानोबारांची भाषा. या जगतामध्ये सगळ्यात प्रियत्व कशाबद्दल आहे? आत्मस्वरूपाबद्दल. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम हि भूयासम इति प्रेमात्म निक्षते. पंचदशी बोल आहे ना. इयम आत्मा परा. आता आम्हाला सगळ्यात परम प्रेमास्पद काय आहे? आत्मा. प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. मग विसर्जित होण्यासारखं अस्तिभाती प्रियत्व नसेल तर विसर्जित होण्यासारखं काय राहिलं? नाम आणि रूप. म्हणून तुकोबाराय बोलतात, मी जगाला दिसू नये याचा अर्थ मला इथून घेऊन जा असं नाही. याचं उत्तर बोलतो पुढं. असं नाही. मग माझं फक्त नामरूप गुप्त करून टाका, लोक करून टाका. मला जास्तीची काही अपेक्षा का असं म्हणणं आहे त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. मांडुक्य उपनिषदामध्ये याचा विचार करताना एक फार गोड दृष्टांत. दृष्टांत कसा आहे ऐका. यथा स्यंदमाना नद्या किंवा नद्या स्यंदमाना. स्यंदमान म्हणजे प्रवाहित असणाऱ्या ज्या नद्या असतात त्या समुद्रम अस्तम गच्छन्ति नामरूपे विहाय. त्या काय करतात? प्रवाहित असणाऱ्या नद्या कुठं ना कुठं तरी समुद्राला मिळतात. समुद्र अस्तम, समुद्रामध्ये जाऊन अस्तलोप त्यांचा लोप होतो. आणि लोप होतो म्हणजे काय होतो? पाणी वाया जातं का? मग काय होतो? फक्त गंगा समुद्राला मिळाली की तिचं गंगा हे नाव गेलं. आपण गंगा आणि समुद्राचा संगम बघतो. जा तुम्ही त्या गंगासागरला. समुद्र तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. उर्मी एकमय झाल्या म्हणजेच नामरूप हरपलं. आता समुद्राला मिळेपर्यंत ती गंगा. समुद्राला मिळेपर्यंत तिला 2 तट आहे. समुद्राला मिळेपर्यंत तिला एक प्रवाह आहे. समुद्राला मिळेपर्यंत तिचा उपयोग आहे. कपडे धुण्याकरता, पाणी पिण्याकरता, फेडीत पापता, पोखीत तिरीचे पाद, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे एक उपयोग आहे. एकदा ती समुद्राला मिळाली काय झालं? नामरूपे विहाय. नामरूपे विहाय झालं. तिचं नामरूप संपलं, तिची उपयुक्तता संपली. आता ते पाणी घेऊन कपडे धुवायचं, धुता येत नाही. आता त्या पाण्याने
तहान शमवायची, समुद्राच्या पाण्याने शमवता येत नाही. आता त्या पाण्याला 2 तटामध्ये ठेवायचं, ठेवता येत नाही. आता त्या पाण्याला प्रवाहित समजता येत नाही. आता त्या पाण्याचं नामरूप, पाणी पाणीच आहे पण नामरूप हरवलं. समुद्रे अस्तं गच्छन्ति झालं, समुद्रामध्ये गेलं पण नामरूपे विहाय, नामरूप गेलं. उपनिषद म्हणतं तथा विद्वान नामरूपात विमुक्तः. त्याच पद्धतीनं विद्वान सुद्धा नामरूपात विमुक्त कसा होतो? परात परम पुरुषमुपैति दिव्यम. पण तो परात्पर अशा पुरुषाला एकरूप होतो, तो राहतो तिथंच, पण नामरूप त्याचं लोप पावल्यामुळे तो जगाला ओळखता येत नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा आता माझं म्हणणं एवढंच आहे, आता दिसू नये जनाला दिसू नये. याचा अर्थ तुकोबाराय करतात मला कुठंच यायचं नाही, तुकोबाराय इथंच आहे, तुकोबाराय आपल्यातच आहे, तुकोबाराय देहूतच आहे, तुकोबाराय महाराष्ट्रातच आहे. पण तुकोबारायांचं नाम आणि रूप आपल्याला माहिती नाही, कळत नाही, म्हणून आपल्याला तुकोबाराय ओळखू येत नाही. सांगू आपल्याला, सरळ बोलू, घराघरात तुकोबाराय. आपण कधी उघडतच नाही गाथा, म्हणून तुकोबाराय दिसत नाहीत महाराज. आम्ही नामरूपात अडकलो आणि तुकोबाराय शब्दरूपानं प्रकट झाले. शब्दरूपानं प्रकट झालेल्या तुकोबारायांना नामरूप नसल्यामुळे आम्ही तुकोबाराय जर म्हणाले असते मला इथं राहायचंच नाही आणि या जगताचं काही होवं आता मी चाललो, तुकोबाराय गेले असते तर तुकोबारायांच्या बरोबरीनं तुकोबारायांचं वाङ्मय सुद्धा त्यांचं अनुसरण करत आणि अभिगमन करत गेलं असतं, है ना. तुकोबाराय गेले वैकुंठाला म्हणजे काय? अरे वाङ्मयही वैकुंठाला गेलं असतं. ज्या अर्थी वाङ्मय, व्यतिरेक अनुमान, ज्या अर्थी वाङ्मय या पृथ्वी तलावर आहे त्या अर्थी तुकोबाराय सुद्धा या पृथ्वी तलावर आहे. मग आम्हाला दिसत का नाहीत? आम्ही नामरूपात अडकलेले लोक आहेत. आम्ही नामरूप सोडून तुकोबारायकडे बघू. आजही तुकोबाराय आपल्या अंतःकरणात आपल्याला दर्शन देते. त्यांनी निळोबारायांना दिलं ना दर्शन, त्यांनी भागीरथीबाईंना दिलं ना दर्शन, दिलं ना. वैकुंठाला गेल्यानंतरही तुकोबाराय जर नामरूपाचा संबंध घेऊन राहिले असते तर कसे? तुकोबाराय आजही आहेत, फक्त तथा विद्वान नामरूपात विमुक्त. ते नामरूपातून बाजूला होतात आणि कुठे जातात? परात परम पुरुषम उपैति दिव्यम. परात परम पुरुषम दिव्यम पुरुषम उपैति, दिव्य पुरुषाला प्राप्त होतात. तुकोबाराय म्हणतात, देवा आता मी जनाला दिसू नये याचा अर्थ मला तुमच्या स्वरूपामध्ये आपण एकरूप करून घ्या. आता तुकोबाराय बघायचेत का? मी एक वाक्य बोललो, गाथ्याकडे बघा, तुकोबाराय दिसते. आपल्याला समुद्राला प्राप्त झालेली गंगा बघायची आहे का? काय करावं लागेल? समुद्राकडे बघा ना. गंगेच्या बुद्धीनं समुद्राकडे बघा, गंगा दिसेल. तसं आता तुकोबारायांना बघायचंय. तुकोबाराय तर समुद्राला म्हणजे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले. मग आता तुकोबारायांना बघायचंय ना, काय म्हणून बघावं? तुकोबारायांच्या बुद्धीनं पांडुरंगाकडे बघा ना, तुकोबारायच आहे. जे तुकोबाराय मांडी घालून वीणा घेऊन बसलेले आम्हाला माहिती आहे, तेच तुकोबाराय जर पंढरपूरला गेलात तर विटेवर उभे असलेले आणि कमरेवर हात ठेवलेले आपल्याला दिसतील. फक्त आमची बुद्धी तुकाराम महाराजांना युक्त झाली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, त्या नामरूपात मला विशिष्ट नामरूपात आता ठेवू नका देवा. याचा अर्थ मला व्यापक करा. व्यापक करा म्हणजे किती व्यापक करा? अनोरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. आकाशाला रंग आहे, आकाशाला रूप आहे, आकाशाला नाम आहे, याच्यापैकी काहीही नसतं. कारण आकाशाचा निळा रंग हा भ्रम आहे असं ज्ञानोबारायांनी सांगितलं. 15वा अध्याय काढा. वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पुपा. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे निळा रंग हे अरूपत्वाचं दर्शक असतं. अरूपम ही वस्तू नीलरूपेण अवभासते असा वेदांताचा नियम आहे. आणि त्याच अर्थानं तुकोबाराय म्हणतात, आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. कारण का? तुकोबारायांनी जे मिळवलं ते नष्ट होणार नाही, तुकोबारायांनी जे केलं ते निवृत्त होणार नाही. म्हणून संतांचा हा स्वभाव असतो, संतांचं हे स्वरूप असतं की ते नित्य असतात, शाश्वत असतात. फक्त नामरूपाने युक्त होऊन तुम्हाला आम्हाला ते दिसत नसतात, पण त्यांचं अस्तित्व या ना त्या रूपानं आपल्याला जाणवलं पाहिजे. याच्याकरता आपली भावना, आपली साधन संपदा तेवढी बळकट आणि तीव्र अशी असली पाहिजे, असं एकूण तुकोबारायांचं या अभंगातलं चिंतन आहे. अमृतात स्वामी महाराजांचा विचार जर आपण केला तर ज्यांच्या नावातच अमृत आहे ते गेले असं कसं म्हणताय? अमृतत्व आहे. अमृत हा शब्द कोणत्या अर्थाने चालतो?
अमृत हा शब्द कोणत्या? अरे जो मरतो त्याला अमृत थोडंच म्हणतात, जे निर्माण होतं त्याला अमृत थोडंच म्हणतात, अमृत थोडंच म्हणतात. जे कार्य रूपाला येतं ना ते नामरूपात्मक भूमिकेतून डोळ्याला दिसतं. जे कार्य नसतं ते नामरूपात्मक होत नाही, त्यामुळे डोळ्याला दिसत नाही. तुकोबाराय काही कार्यरूप नाहीये. तुकोबाराय जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण जर असतील तर त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला डोळ्यांनी बघण्याचं कारण नाही. तसंच अमृतनाथ स्वामींचा आपण विचार केला पाहिजे की अमृत स्वरूपाला ते प्राप्त झाले. अमृत हा शब्द जसा ज्ञानवाचक आहे, ब्रह्मवाचक आहे, तसा अमृत हा शब्द भक्तिवाचक आहे. नारद महर्षीने भक्तीची लक्षणं सांगताना भक्तिसूत्रामध्ये तिसऱ्या सूत्रामध्ये जे चिंतन केलंय अथातो भक्तिम व्याख्या सहामा, आणि नंतरचं सूत्र काय अथातो, त्याच्यानंतर काय सात्वस्मिन परम प्रेम रूपा अमृत रूपाच, असं पुढचं चिंतन. अमृत रूप, भक्ती कशी आहे? अमृत रूप आहे. ज्ञान कसं आहे? अमृत रूप आहे. म्हणून अमृतनाथ स्वामी महाराज कसे? ज्ञान आणि भक्ती युक्त असे ते आहेत. ज्ञान आणि भक्तीचा मनोज्ञ संगम अमृतनाथ स्वामी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये आणि पुढे त्यांच्या परंपरेमध्ये आपल्याला पाहायला सापडतो. त्या दोन्ही अंगाने आपण जर विचार केला तर आज ते फक्त नामरूपाने आपल्याला दिसत नाही, पण आजही त्यांच्या कृपेच्या रूपानं ते आपल्या परिवारावर अखंड कृपा करत राहतात. ते आजही आपल्या जीवनामध्ये जे चांगलं घडतं ते त्यांच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं घडतं असं मानून आपण त्या दृष्टीने विश्वास ठेवून पुढे चाललं पाहिजे. तसं चालण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य संतांनी त्यांच्या कृपेने आम्हाला द्यावं, त्यांच्या वाङ्मयाने आम्हाला द्यावं, याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा अमृतनाथ स्वामी महाराजांच्या, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर